नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे नोकरी सांभाळत मुलांसोबतचं नातं घट्ट कसं बनवायचं. आजचा हा व्हिडिओ त्या आईबाबांसाठी आहे जे रोज सकाळी घाईघाईने स्वतःचा डबा भरून ऑफिसला जातात आणि संध्याकाळी किंवा रात्री काम झाल्यानंतर थकून भागून घरी येतात. ऑफिसमध्ये काम करत असताना त्या प्रत्येक आईबाबांच्या मनामध्ये एकच विचार असतो, हा की आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही, मग मी एक चांगला पालक नाही का. ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्या निरागस बालकाच्या चेहऱ्याकडे बघून आपल्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना निर्माण होते. पण पालकांनो, सगळ्यात आधी स्वतःला दोष देणं बंद करा. कारण कसं आहे ना, मुलांना आपला जो वेळ असतो ते वेळेची संख्या नाही तर वेळेचा दर्जा महत्त्वाचा असतो. त्यामुळं आज ह्या एपिसोडमध्ये मी अगदी 3 सोपे आणि 3 छान प्रॅक्टिकल उपाय सांगणार आहेत, ज्यामुळं तुम्ही नोकरी सांभाळत सुद्धा तुमच्या मुलांचे चांगले मित्र बनू शकता, बेस्ट फ्रेंड बनू शकता. याआधी या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊया. आजच्या महागाईच्या युगामध्ये आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी दोघांनीही काम करणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आपण समजून घेऊया किंवा त्या गोष्टीचा आधी आपण स्वीकार करायला हवा. आपलं मूल आणि आपण यातलं अंतर जे काही वाढत चाललंय असं तुम्हाला वाटतंय, ते अंतर कमी करण्यासाठी आपण काय करतो, वीकेंडला मुलांना एखाद्या महागड्या मॉलमध्ये घेऊन जातो किंवा त्यांना पिझ्झा बर्गर यासारख्या गोष्टी खायला घालतो किंवा त्यांना एखादं महागडं खेळणं गिफ्ट करतो. पण पालकांनो, मुलांना तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या उपस्थितीची जास्त गरज आहे आणि ती उपस्थिती तुम्ही पैशातून भरून न करता तुम्ही स्वतः तिथं वैयक्तिक असलं पाहिजे, तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे असं प्रत्येक मुलांना वाटत असतं. आणि यासाठीच मी अगदी 3 प्रॅक्टिकल उपाय सोपे अगदी छान तुम्हाला सांगणार आहेत, जे तुम्ही केल्यानंतर नक्कीच तुमचं आणि तुमच्या मुलांमधलं अंतर कमी होत तुम्ही एक त्याचे चांगले मित्र बनू शकता. चला मग बघूयात ते प्रॅक्टिकल उपाय 3 कोणते. सगळ्यात पहिला प्रॅक्टिकल उपाय, 30 मिनिटाचा नो फोन नियम. ऑफिसमधून घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यावर 30 मिनिटांसाठी तुमचा मोबाईल सायलेंट ठेवा आणि बाजूला ठेवून टाका. त्यानंतर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये कोणत्याही ऑफिसचं टेन्शन घेऊ नका किंवा कोणतंही घरचं काम करू नका. फक्त तुम्ही आणि तुमचं मूल. त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलाला जवळ घ्या, त्याला मिठी मारा, त्याला विचारा की आज तू दिवस कसा घालवलास, आज तू नवीन काय काय शिकलं, ह्यासारख्या गप्पा मारा. ह्यामुळं काय होईल, मुलांना तुमच्यासोबत वेळ घालवल्यामुळं खूप छान वाटेल. तुमचं लक्ष पूर्ण मुलांकडं राहिल्यामुळं मुलं तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलतील आणि तुम्ही त्यांचे एक चांगले मित्र बनाल. नक्कीच हा 30 मिनिटाचा उपाय करून बघा. तुमचं आणि तुमच्या मुलांमधलं नातं अगदी घट्ट तयार होईल. आता प्रॅक्टिकल उपाय दुसरा, घरच्या कामांना फॅमिली टाईम बनवा. कधी कधी आपल्याला हा 30 मिनिटाचा वेळ देणं सुद्धा अशक्य असतं. त्यावेळी काय करा, आपण ज्यावेळेस ऑफिसमधून घरी येतो आणि आपण आपल्या कामाला लागतो, त्यावेळेस काय करा, जेव्हा तुम्ही काम करत आहात, जसं की झाडांना पाणी घालणं, कपड्यांच्या घड्या घालणं किंवा रात्रीची जेवणं झाल्यानंतर ताटं वगैरे उचलणं, ह्या कामांसाठी मुलांची मदत घ्या किंवा त्यांना किमान सोबत घ्या आणि त्यांच्याशी छान वेळ घालवा. गाणी म्हणा, त्यांना त्यांच्याशी गप्पा मारा, गोष्टी सांगा किंवा छान विनोद करा. जेव्हा तुम्ही मुलांसोबत अशा पद्धतीनं वेळ घालवाल, त्यावेळेस मुलांना आनंदही होईल, त्यांना जबाबदारीची एक सवयही लागेल आणि तुम्ही दोघंही एकमेकांसोबत छान वेळ घालवाल.
नक्कीच हा उपाय करून बघा. नक्कीच तुमचं आणि मुलांचं नातं घट्ट तयार होईल. आता प्रॅक्टिकल उपाय 3. वीकेंडला गॅजेट फ्री सहल किंवा खेळ. रविवारी ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी असते तेव्हा दिवसातले 2 ते 3 तास नो स्क्रीन, म्हणजे तुमचा टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉप हे सगळं बंद ठेवा. तुम्ही तुमच्या मुलासोबत एखादा कॅरम किंवा बुद्धिबळ किंवा व्यापार यासारखे वेगवेगळे गेम्स खेळा. किंवा जवळच एखाद्या बागेमध्ये फिरायला जा, मुलांना घेऊन जा आणि छान तिथं एकमेकांसोबत खेळा. जेव्हा तुमचं मूल मोबाईल शिवाय तुम्हाला खेळताना किंवा हसताना बघेल तेव्हा त्यांना एक आनंद तर होईलच, पण मुलांना स्वतःला एक त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागेल. शेवटी कसं आहे ना पालकांनो, तुम्ही आयुष्यभर मुलांसाठी जे काही आत्ता सध्या कष्ट करत आहात तो तुमचा त्याग आहे, तो तुमचा गुन्हा नाही. त्यामुळं जो काही आपण मुलांसोबत प्रत्येक क्षण घालवतो आहे तो अगदी सुंदर बनवा. त्यामुळं तुमचं आणि मुलांचं नातं अगदी घट्ट तयार होईल. तुम्ही पण वर्किंग पेरेंट्स आहात का? मग तुम्ही तुमच्या मुलांसोबत कशा पद्धतीने वेळ घालवता? तुमची पद्धत कशी आहे ती मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा असे पालक असतील की जे मुलांना स्वतःच्या वेळ देऊ शकत नाहीत किंवा मित्र असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आपल्या ह्या मनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.